साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? आकाश सूर्यवंशी, राहणार गडमुडशिंगी, गडबुडशिंगी, कोल्हापूर. कोल्हापूर. बर, तुम्ही कुणासाठी आपल्याकडे अँटॉक्स 10D घेतलं होतं? माझ्या आईसाठी घेतलेलं. आईचं वय किती आहे? आईचं वय आता 55 आहे. बर, काय त्यांना त्रास होता? काय शुगर होती, बर 400 शुगर होती. बर. ते शुगर मग थोडं म्हणजे अशक्तपणा वाटायचा हम्म. आणि गोळ्या घेता की इन्सुलिन? इन्शुलिन घेत होतो. बर, मग आता ही शुगर त्यांची जेवणाच्या आधी किती होती, जेवणानंतर किती होती? जेवणाच्या आधी 400 असायची बर, आणि जेवल्यावर आणि वाढायची 450 500 अशी वाढायची. वाढायची. हा म्हणजे 400 अगोदर आणि साधारण 500च्या आसपास नंतर. हा. बर, मग इन्सुलिन किती युनिट घेत होता? सकाळी 5, संध्याकाळी 5, दुपारी 5, 3 टाइम घेत होतो. बर, मग तुम्हाला ही अँटॉक्स 10Dची माहिती कुठून मिळाली? ते ग्रुप- मित्र आहे हां. त्यांच्याकडे मिळाली. ते मी ग्रुपला ऍड केलं मला बर. तुमच्या हां गोकुळ शेगाव म्हणून. हां, म्हणजे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून तुम्हाला माहिती मिळाली. मग आता किती दिवस झाले घेताय? आता 3 महिने झाले 3 महिने झाले अँटॉक्स 10D वापरताय. वापरून. आता काय फरक पडला पेशंटला? सुरुवातीच्या तक्रारी वगैरे? पहिल्या महिन्यात जरासं तक्रारी कमी झाल्या, अशक्तपणा वाटायचा हा. तो कमी झाला. हां. परत दुसरं म्हणजे 1 महिना घेतलं. दुसऱ्या महिन्यात चेक केल्यानंतर शुगर पूर्ण नॉर्मल आली. बर 120, 130 अशी यायला लागली जेवणानंतर. बर जेवायच्या आधी मग काय 100 येत होती, 110 यायला लागली. बर. मग थोड्या दिवसांनी त्यांनी दुसरा एक रिपोर्ट केला. हम्म. त्यात पूर्णच कमी आली. 1-2 महिने, 1.5 महिने म्हणजे 2 महिन्यानंतर एक परत घेतल्यानंतर बर, मग डॉक्टरना रिपोर्ट दाखवले हा, त्यावेळेला? दाखवले. कोण डॉक्टर? दोषी. हां हां. दोषी त्यांच्या हा. हे, कोल्हापूर. दोषी म्हणून आहेत कोल्हापुरात. बर बर. मग आता मला सांगा 3 महिन्यानंतर काय परिस्थिती आहे? आता शुगर पूर्ण कमी आली. किती आहे फास्टिंग? आता 65-70 यायला लागली. 70 फास्टिंग. आणि पीपी? पीपी 80. पीपी 80. हा. अभिनंदन, अतिशय चांगला रिझल्ट मिळालेला आहे. बरं, आता इन्सुलिन किती घेत आहे? आता बंदच आहे बऱ्यापैकी. इन्सुलिन बंद केलंय? डॉक्टरांनी सांगितलेलं की बाबा 3 युनिट घ्या सकाळी फक्त. बर. ते पण आम्ही बंद केले. पूर्वी किती घेत होता? पूर्वी घेत होतो आम्ही 5, सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5 घेत होतो. म्हणजे 15 युनिट पूर्वी घेत होता. घेत होतो. आता ते टोटली टोटली बंद झाले. आणि पेशंटची तब्येत एकदम नॉर्मल आहे. मग तुम्ही काय सांगाल बाकीच्या लोकांना अँटॉक्स 10D बद्दल? सगळ्यांनी घेतलं पाहिजे औषध. जसा म्हणजे आयुर्वेदिकचा इफेक्ट आपल्याला होत नाही, हां त्याचा इफेक्ट साईड इफेक्ट भरपूर आहे. हां हां. त्याच्यात जर बघायला गेलं तर आईला कसं व्हायचं की बाबा इंजेक्शनने गाठ व्हायची अशी पण हं. असं भरपूर काय काय होत होतं. हा. म्हणजे साईड इफेक्ट कधी बाबा त्या इंजेक्शन जास्त झालं की अशक्तपणा यायचा. बरं, तसा हे आपल्या ह्याच्यात काय नाही वाटतं तसं. आता त्यांना चाला फिरायला जमतंय? सगळं व्यवस्थित आहे. पेशंट अगदी ओके आहे. ओके धन्यवाद साहेब. ओके.